ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. ओय होय. निवीत इवा. ओके. पार्ट आहे 10. पार्ट 9 मध्ये बघितलं होतं आपण निवेद घरी गेल्यानंतर आपल्या फॅमिलीसोबत छान टाइम स्पेंड करतो आणि त्यांनाही फार छान वाटतं आणि मग इवाच्या घरी इवा रूममध्ये लॅपटॉपवर काम करताना अयांश येऊन बोलतो. इवा थोडी ओपन होती निवेदबद्दल. सो आता पुढे बघू काय काय मनातलं शेअर करेल अयांश सोबत. अयांश बोलतो, ताई मी तुला काहीतरी सांगू? तर इवा विचारते, काय? तर अयांश बोलतो, जो माणूस रविवारी ऑफिस जातो, जो कधी पर्सनल बोलत नाही, जो इमोशनल कनेक्शन टाळतो, तो माणूस तुझ्यासोबत 2 तास बसून बोलत असेल, तर त्याला पण काहीतरी वाटतच असेल. सो तू फक्त नॅचरली राहा. जे होणार असेल ते होईलच. ओके. तर इवा लगेच अयांशकडे बघत बोलते, बाप रे, तू कधी इतका मॅच्युअर झाला रे अयांश? हा, सांग सांग. तर अयांश बोलतो, ताई मी नेहमीच मॅच्युअर्ड होतो, पण तूच नोटीस नाही करत. आणि असं बोलून हसत अयांश चालला जातो. आणि मग इवा पण परत लॅपटॉपवर काम करू लागते आणि फेसवर मस्त गोड अशी स्माईल असते. नेक्स्ट डे फ्रायडेला सकाळी निवितला एक आयडिया आली, तर तो लगेच पीएला कॉल करतो आणि बोलतो, मला स्नेहल टिफिन सर्व्हिसचा कॉन्टॅक्ट हवाय. तर पीए बोलते, शुअर सर, मी लगेच पाठवते. पाठवा मॅम. आणि मग निवितला नंबर येता स्नेहल अधिकारी यांना कॉल करतो. तर स्नेहल रिसीव्ह करताच बोलतात, हॅलो स्नेहल टिफिन सर्व्हिस. तर निवित बोलतो, हॅलो निवित शाह बोलत आहे, मी शाह कन्स्ट्रक्शन्स. तर स्नेहल बोलतात, ओ मिस्टर शाह, सांगा सांगा सर्व ठीक आहे ना? टिफिन बरोबर मिळत आहे ना? तर निवित बोलतो, सर्व काही परफेक्ट आहे, तुमचं जेवण खूप चांगलं आहे, मी पर्सनली थँक्यू म्हणायला कॉल केला आहे. ओके. तर स्नेहल खूप हॅपी होतात आणि तसंच बोलतात, थँक्यू सर, खरंच खूप आनंद झाला हे ऐकून. आणि मग निवित बोलतो, आणि एक रिक्वेस्ट आहे. तर स्नेहल बोलतात, हो हो नक्की सांगा. तर निवित सांगतो, या संडेला माझ्या घरी फॅमिली गॅदरिंग आहे, तुम्ही होम डिलिव्हरी करता का? मला ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन जेवण हवं आहे 6 लोकांसाठी. तर स्नेहल अधिकारी यांना आश्चर्य वाटलं, कारण इवाने सांगितलं होतं की निवितची फॅमिली गुजराती आहे आणि तो संडेसाठी महाराष्ट्रीयन जेवण मागत होता. इट्स कन्फ्युजिंग. तर स्नेहल तसंच बोलतात की हो नक्की सर, मी पर्सनली अरेंज करते. कोणते आयटम्स हवेत? तर निवित बोलतो, तुमच्या स्पेशालिटी काय आहे ते पाठवा आणि डेफिनेटली पुरणपोळी तर हवीच आहे. तर स्नेहल अधिकारी हसल्या आधी आणि मग बोलतात, नक्की सर, मी बेस्ट अरेंजमेंट करते. तर निवित बोलतो, थँक्यू, आणि इवाला हे माहीत असायला हवं का? तर स्नेहल बोलतात, सर तुमची इच्छा, पण मी पर्सनली सजेस्ट करते की तिला सरप्राईज द्या, तिला आनंद होईल. ओहो. तर निवित बोलतो, ठीक आहे तसं करतो, आणि मग कॉल कट. आणि मग स्नेहल अधिकारी लगेच इवाला मेसेज करतात, बेटा तुझा क्लायंट निवित शाहने मला कॉल केला, संडेसाठी स्पेशल ऑर्डर दिला आहे 6 लोकांसाठी फुल महाराष्ट्रीयन जेवण. तर इवाने मेसेज वाचला आणि लगेच रिप्लाय केलं, काय? का? त्या स्नेहल सांगतात, त्याने सांगितलं फॅमिली गॅदरिंग आहे आणि स्पेसिफिकली पुरणपोळी मागितली. आणि एक सांगू काय, त्याने विचारले की तुला माहीत असायला हवं का? मी म्हटलं मग सरप्राईज ठेवा. एव्हा असते यावर आणि तसंच विचार करते, निविष्ठा जो कधी फॅमिलीसोबत टाइम स्पेंड नाही करायचा, तो संडेसाठी महाराष्ट्रीयन जेवण ऑर्डर करत होता. म्हणजेच माझ्या शब्दांचा फरक दिसत आहे तर. इवा खूप हॅप्पी तर होतच असते, पण मनात वेगळंच काही सुरू असतं. त्याच दिवशी संध्याकाळी इवाने फायनल ड्राफ्ट निवितला ईमेल केला. थोड्या वेळाने निवितचा रिप्लाय आला, अप्रूव्ड, गुड वर्क, मंडेला एक्झिक्युशन डिस्कस करूया. तर इवाने पण लगेच रिप्लाय केला, थँक्यू मिस्टर शाह. येस इवा. फ्रायडे रात्री शाह कुटुंबात जेवण चालू होतं, तर हेतलबेन बोलतात, काले शनिवार आणि परम दिवसे रविवार, तो શું પ્લાન છે બધાનો? तर कबीर बोलतो, હું ફ્રેન્ડ સાથે મૂવી જોવા જવાનો છું. अच्छा, मूवीला जाणार आहे फ्रेंड सोबत. तर હેતલબેન વિચારतात, અને રવિવારે શું કરવાનું છે? तर मध्येच નિવિદ બોલતો, રવિવારે બધાએ ઘરે જ રહેવાનું છે, એક સરપ્રાઈઝ છે. ओहो, फायनली सर्वांसमोर सांगितलंय. हे ऐकताच सगळे निवेदकडे आश्चर्याने बघू लागले. तर લલિતભાઈ કન્ફર્મ करायला विचारतात, તું રવિવારે ઘરે છે ને? ઓફિસ જવાનું નથી ને? तर નિવિદ બોલતો, ના, આ રવિવારે હું ઘરે જ છું. હેતલબેન વિચારतात, નિવિદ, એવું શું સરપ્રાઈઝ છે કે તું તો રવિવારે ઓફિસ પણ નથી જતો? तर નિવિદ બોલતો, એ તો હવે રવિવારે જ ખબર પડશે. म्हणजे तुम्हाला हे सगळं आता रविवारीच कळेल. तर हेतलबेन आणि ललितभाई एकमेकांना बघून स्माईल करत असतात, बिकॉज हा बदल निवितमध्ये आलेला खूप जास्त वेगळा पण चांगला बदल होता.
पण त्या सगळ्यांना कळत नव्हतं की या बदलामागे एका टॉकटिव्ह, केअरिंग महाराष्ट्रीयन मुलीचा हात होता, जिचं नाव आहे इवा अधिकारी. येस. मॅजिकल गर्ल. नेक्स्ट डे सॅटर्डे सकाळी इवा उठली आणि मनात फक्त एकच विचार सुरू होता, ते म्हणजे निवित. त्याचा संडेचा सरप्राईज काय असेल? फॅमिली गॅदरिंगसाठी महाराष्ट्रीयन जेवण का मागवलं असेल? कारण हा तर गुजराती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याला माझी आठवण येत असेल का? तर इवाने फोन उचलला आणि निवितला मेसेज करायचा विचार केला आणि टाईप पण करते की तुम्ही ठीक आहात? या संडेला काय प्लॅन आहे? तर इवा मनातच बोलते की इवा संयम ठेव, तो क्लायंट आहे तुझा. पण इवाचं मन तयार होत नव्हतं. तरी शेवटी इवा तो मेसेज डिलीट करते. सेंड नाही करत. बापरे! त्याच वेळी शहा कुटुंबात निवेद आपल्या रूममध्ये लॅपटॉपवर काहीतरी बघत होता. तर इवाबद्दल विचार येतात तर तसंच इंटरनेटवर सर्च करतो. हाऊ टू एक्सप्रेस फीलिंग्स टू समवन स्पेशल. हा तोच निविद शाह आहे जो कधी इमोशन्स एक्सप्रेस नाही करायचा. पण तो इंटरनेटवर लव्ह ॲडवाईस शोधत होता. आणि मग निविदने एक कोट वाचला, बी जेन्युइन, बी युअर सेल्फ, चूज द राईट मोमेंट. पण राईट मोमेंट कोणता आणि जेन्युइन कसं असायचं हे सगळं त्याला नवीन होतं. म्हणून विचारच करत बसला आणि मनात इवाचे शब्द फिरत होते. फूड इज बेस्ट वेन शेअर्ड विथ पीपल हू मॅटर. ओहो, मीन्स इवा मॅटर करते का? निवित मनात रिपीट करतो, पीपल हू मॅटर. इवा मला मॅटर करते का? तर निवितचं मन सांगतो हो. मग अगदी निश्चितपणे हो. पण इवाला निवित मॅटर करतो का याबद्दल काही क्लॅरिटी नव्हती. तर निवित फोन घेतो आणि मेसेज टाईप करतो इवासाठी, मला तुमच्याशी बोलायचं आहे. स्वतःच दोनदा वाचतो आणि पटकन डिलीट करतो. आणि मनातच बोलतो, नाही नाही, असं बोलणं बरोबर नाही. मग बोलू तरी काय? नक्की कसं सुरुवात करू बोलायला? आणि मग परत मेसेज टाईप करतो, इवा तुम्ही माझ्यासाठी खूप स्पेशल आहात. निवेद परत वाचतो आणि लगेच डिलीट करतो. ओ माय गॉड. लिटरली दोघांनी पण मनात ठेवलंय पण बोलून दाखवलं नाहीये. आणि तसंच निवेद या सगळ्या विचारांमुळे इरिटेट होऊन फोन खाली ठेवतो. आणि मग इकडे दुपारी इवाला आलोकचा कॉल येतो. तर इवा रिसीव्ह करते आणि आलोक बोलतो, इवा आज तुला दुपारी मीटिंगला यायचं आहे, 2 तास असणार आहे मीटिंग. आणि हां, एक गुड न्यूज आहे. निविश शहाने खूप जास्त तारीफ करत, तुला मेन्शन करत आपल्या कंपनीला ऑफिशियली अप्रिशिएट केलं. तर इवा ऐकताच खूप खुश होत बोलते, वॉव दॅट्स अमेझिंग. येस. लव चालू होणार लव. तर आलोक बोलतो, हो आणि इवा स्पेसिफिकली त्याने तुझं नाव घेतलंय. त्याला तुझं काम खूप आवडलं. तू खरंच इम्प्रेस केलं आहेस त्याला. तर इवा बोलते, थँक आलोक. मी बस आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न केलाय. तर आलोक बोलतो आणि इवा मंडेला तुला पर्सनली त्याच्या ऑफिसमध्ये जायचं आहे फायनल प्रेझेंटेशनसाठी. तर इवा बोलते, हो ठीक आहे चालेल मी जाईन. आणि मग कॉल कट. तर इवा मनातच विचार करू लागते की बाप रे, हे काय होत आहे मला? प्रेम वगैरे शब्द माझ्या डोक्यात तरी कसे येऊ शकतात? इवा स्वतःला शांत करत बोलते, इवा काम डाऊन, तो तुझा क्लायंट आहे, बी प्रोफेशनल. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. ओ माय गॉड, काय आली आहे ना स्टोरी. पार्ट 12 मध्ये बघणार आहे आपण आता पुढे निवित इवा केव्हा भेटतात आणि नक्की कसं बोलतात एकमेकांना. कारण दोघांनाही कुठेतरी मनात वेगळी फिलिंग येऊ लागली आहे. आणि जेवायला कशा प्रकारे निवित इन्व्हाइट करतो इवाला आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. ओके.